आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवारी ताराराणी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून हा प्रश्न शासन दरबारी मांडून त्याची पूर्तता न केल्यास 4 जानेवारी 2024 रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानाला बेमुदत घेरावा घालण्यात येईल असा इशारा सुनील बारवाडे यांनी यावेळी दिला। शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी स्वीकारलं। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारं मानधन तुटपुंज असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जाही देत नाही। त्यामुळे कायद्याचं संरक्षण, महागाई भत्ता यासह अन्य लाभही मिळत नाहीत। परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी, भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने द्यावेत। इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावं। सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी। लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। त्या अनुषंगाने बुधवारी आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संपामुळे सुमारे 25 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ थांबले आहेत। वारंवार मागण्या आणि आंदोलने करूनही शासन लक्ष देत नाही। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीही अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही। मागील 22 दिवसांपासून संप सुरू असताना शासनाकडून त्याची साधी दखलही घेतली गेली नाही। फेब्रुवारीत झालेल्या संपावेळी 3200 रुपये महागाई वाढली असताना तत्कालीन मंत्री 1500 रुपयांवर अडून आहेत। शिवाय पेन्शनचं आश्वासनही पाळलेलं नसल्यामुळे असंतोषातून संप सुरू झालाय। त्यामुळे सत्ताधारी आमदार आणि लोकप्रतिनिधी या नात्याने या प्रश्नी चर्चा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, महागाई भत्ता, पेन्शन व ग्रॅज्युएटी आदी निवृत्ती लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी डॉक्टर राहुल आवाडे यांनी आमदार प्रकाश आवाडे हे अंगणवाडी सेविका मदतनीसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत। जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मागण्या रास्त असून त्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेऊन मागण्यांची पूर्तता करावी। यासाठी आमदार आवाडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवतील अशी ग्वाही दिली। यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, सौ उर्मिला गायकवाड, महावीर कुरुंदवाडे, नरसिंह पारिक, नितेश पोवार, राहुल घाट आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।